देर आर 4 टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर स्ट्रॅटेजीज. कोणत्या कोणत्या आहेत? युनिट टेस्टिंग आहे, त्याच्यानंतर आहे इंटिग्रेशन टेस्टिंग, त्याच्यानंतर सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे, आणि त्याच्यानंतर आहे ते आपलं सिस्टीम टेस्टिंग. म्हणजे ह्या आपल्या टेस्टिंगच्या स्ट्रॅटेजीज आहेत. आता फर्स्ट जे आहे युनिट टेस्टिंग, त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं की युनिट टेस्टिंगमध्ये आपण ईच अँड एव्हरी कंपोनंट किंवा जर एक एक कोणतं फंक्शन असेल ते फंक्शन आहे ते आपल्याला प्रॉपरली आपल्याला युनिट टेस्टिंगमध्ये टेस्ट करायचं आहे. सेकंड म्हणजे आपली इंटिग्रेशन टेस्टिंग आहे. ते इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये आपल्याला त्याचं जे कन्स्ट्रक्शन जे काय आहे सॉफ्टवेअरचं जे डिझाईन आहे ते ओव्हरऑल आपल्याला इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये आपल्याला टेस्ट करावं लागतं. व्हॅलिडेशन टेस्टिंगमध्ये ज्या तुम्ही जे काही टेस्टिंग करता किंवा जे काही तुमचं सॉफ्टवेअर तुम्ही डेव्हलप केलेलं आहे ते व्हॅलिड आहे की नाही हे आपलं व्हॅलिडेशन टेस्टिंगमध्ये आपण चेकआउट करतोय. आणि त्याच्यानंतर लास्ट वन येतं ते आपलं सिस्टीम टेस्टिंग. सिस्टीम टेस्टिंगमध्ये आपण काय करतो की होल एक सिस्टीम आहे की जी तुमच्या युजरच्या रिक्वायरमेंटनुसार फुलफिल झालेली आहे की नाही हे आपल्या सिस्टीम टेस्टिंगमध्ये आपण चेकआउट करतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो हा जो आपल्याला डायग्राम बघितली होती. सगळ्यांनी नोट डाऊन करत जा एक एक पॉईंट, आपले प्रत्येक एक एक जे टॉपिक्स होतात त्याच्यानुसार. त्याच्यानंतर आपण हे सगळे पॉईंट्स बघितले होते. हे आपल्या सॉफ्टवेअर स्टार्टिंगचे इश्यूज वगैरे हे सगळं आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं युनिट टेस्टिंग इन डिटेल आपण बघितलं होतं. युनिट टेस्टिंग म्हणजे आपल्याला काय सांगितलं होतं की ईच अँड एव्हरी फंक्शनचं आपल्याला जे मॉड्यूल आहे ते आपल्याला टेस्ट करावं लागतं युनिट टेस्टिंगमध्ये. आणि त्याच्यानंतर काय सांगितलेलं होतं त्यांचे जे इंटरनल प्रोसेसिंग असतील, लॉजिक डेटा वगैरे काय जे काय सगळ्या गोष्टी असतील, लॉजिक्स असतील, त्यांचा जो काही त्यांचा जो प्रोग्राम कोड असेल ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कशामध्ये तुमच्या युनिट टेस्टिंगमध्ये चेकआउट केल्या जातात. ओके. ही आपल्याला युनिट टेस्टिंगची डायग्राम आपण बघितली होती. एखादं जे मॉड्यूल असेल ते ईच अँड एव्हरी मॉड्यूल आपण काय काय कोणत्या कोणत्या म्हणजे टेस्ट केसेसमधून आपण कम्प्लीट करतो ते पण बघितलं होतं. काय काय बघितलं होतं, एखादं मॉड्यूल आपण जर ज्यावेळेला टेस्ट करतोय किंवा जे आपलं टेस्टिंग कम्प्लीट झालेलं आहे, कधी कधी सांगू ज्यावेळेला तुम्ही त्याच्यामधले जे इंटरफेसेस असतील, इंटरफेसेस म्हणजे ईच अँड एव्हरी मॉड्यूल हे तुमच्या काही ना काहीतरी गोष्टीला इंटरफेस झालेलं असतं. ते व्यवस्थित इंटरफेस झाले की नाही हे आपण कशामध्ये इंटरफेस मध्ये चेकआउट करतो. लोकल डेटा स्ट्रक्चरमध्ये सुद्धा आपण काय करतो, तुमचा जो काही डेटा असेल, जे काही तुमचे किंवा बाउंड्री कंडिशन ह्या सगळ्या जे काय आहेत ते तुमच्या टेस्ट केसेस दिलेले आहेत, एरर हँडलिंग पाथ वगैरे ह्या एक ज्या टेस्टिंग आपण एका मॉड्यूलचं सेपरेटली करत जाणार आहोत आणि त्यावेळेला आपलं युनिट टेस्टिंग हे कम्प्लीट होऊन जाणार. ही एक जनरल एक त्यांचा डायग्राम दिली होती. त्याच्यानंतर हे आपल्या एक एक ज्या हे होत्या कन्सिडरेशन ज्या होत्या त्या आपण इथं चेकआउट केल्या होत्या मॉड्यूल इंटरफेसमध्ये. ओके, लोकल डेटा स्ट्रक्चरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लास्टच्या लेक्चरला झालेल्या आहेत. एकदा फक्त आपण रिवाइज करतो. आज आपण इंटिग्रेशन टेस्टिंग आणि त्याच्या पुढचा पार्ट स्टार्ट करणार होतो. ओके. आता युनिट टेस्ट प्रोसिजर्समध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, इथे आपल्याला हे पण झालं होतं ड्रायव्हर स्टब्स आणि ड्रायव्हर्स अँड स्टब बोथ आर रिप्रेझेंट टेस्टिंग ओव्हरहेड्स. तर ड्रायव्हर्स आणि स्टबमध्ये आपण काय बोललो होतो की एखादा ड्रायव्हर जो आहे म्हणजे जे प्रोसिजर्समध्ये आपण काय बघितलं होतं की सपोज एखादा ड्रायव्हर आहे की त्याचं टेस्टिंग स्टार्ट केलेलं आहे एखाद्या मॉड्यूलचं, तर त्या मॉड्यूलचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो तो की स्टब पार्टमध्ये. स्टब म्हणजेच काय होतं, त्याचा एक डमी फोल्डर म्हणून क्रिएट केला जातो. तो डमी फोल्डर म्हणजे त्याचा आपल्याला एक वर्ड दिलेला आहे स्टब्स. ओके, म्हणजेच काय होणार आहे की ज्या वेळेला तुमचा एखादा तुम्ही प्रोग्राम काय म्हणतात टेस्ट करताय त्यावेळेला काय होतं की तुमचा जो मेन प्रोग्राम आहे त्याला काही प्रॉब्लेम न होता किंवा बाबा लॉस झाला किंवा एखाद्या वेळेस म्हणते की काही ना काहीतरी टायपिंगमध्ये किंवा कसं म्हणते ना कोणत्या गोष्टीमध्ये जर कधी काहीतरी एरर आला तर जे वर्क आपण ऑलरेडी कंप्लीट केलेलं आहे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स यायला नको म्हणून त्याचा एक सेपरेट एक फोल्डर ज्याला आपण स्टब म्हणतो तो त्याचा एक सेपरेट एक मॉड्यूल तयार होऊन जातं. ओके, म्हणजेच काय तो स्टब म्हणजेच काय तुमचा एक डमी फोल्डर क्रिएट करतो. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला हा कधी कधी मोस्टली क्वेश्चन 1 मार्कसाठी आपला फिलिंग द ब्लँक्स वगैरे जे काही क्वेश्चन्स असतात किंवा कोणत्याही 1 मार्क क्वेश्चनसाठी मोस्टली विचारला जातो की तुमचं जे मेन प्रोग्राम आहे तो कोणत्या गोष्टीमध्ये स्टोअर केला जातो, तो स्टब. हा एक पॉईंट एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर
जी ही आपल्याला डायग्राम दिली होती. काय सांगितलं होतं ह्याच्यामध्ये की ड्रायव्हर आहे तो एखादा स्पेसिफिक मॉड्यूल काय करत असतो, मॉड्यूल टू बी टेस्टेड. ओके, ज्या वेळेला तुमचं मॉड्यूल टेस्ट केलं जातं त्यावेळेला तुमचे काय क्रिएट केले जातात, तुमचे स्टब म्हणजेच काय असणार आहे डमी फोल्डर्स त्या प्रोग्रामचे किंवा जे काही तुमचं सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरचे काय केले जातात, डमी प्रोग्राम्स क्रिएट केले जातात आणि त्याच्यानंतर ते मॉड्यूल आहे ते ड्रायव्हर थ्रू आपल्याला काय होतं कंटिन्युअसली टेस्ट होत जातं. ओके, हे असं ॲक्च्युअली एन्व्हायरमेंट असतं आपलं युनिट टेस्टिंगचं. आता मेन पार्ट आपला आलाय इंटिग्रेशन टेस्टिंग. आता इंटिग्रेशन टेस्टिंग मध्ये काय सांगितलेलं आहे आपण इन डिटेल आता बघूया. ओके, काय सांगितलेलं आपल्याला, integration testing is a technique used for constructing the main program structure while at the same time carrying out tests to uncover errors related to interfacing. The main objective is to be take unit components and build program structure that has been डेडिकेटेड बाय अ डिझाईन. जे तुमचं जे काही डिझाईन असेल त्या डिझाईनला व्यवस्थित इंटरफेस झालेला आहे की नाही, एक मॉड्यूल हे दुसऱ्या मॉड्यूलशी प्रॉपरली इंटरफेस झालेला आहे की नाही, ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये आपण चेकआउट करतो. ओके, आता त्याच्यामध्ये आपल्याला दोन अप्रोचेस दिलेले काय 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 अप्रोचेस दिलेले होते, नॉन इन्क्रिमेंटल आणि इन्क्रिमेंटल. ओके, आता नॉन इन्क्रिमेंटल आणि इन्क्रिमेंटल मध्ये आपल्याला काय सांगितलं होतं की इथे बघा नॉन इन्क्रिमेंटल टेस्टिंग. आता इथं काय सांगितलेलं, बिग बँग अप्रोच सांगितलेलं आहे आपल्याला. ओके, हा पण एक पॉईंट आय थिंक आपला लास्ट लेक्चरला झालेला होता, तरी पण एकदा रिपीट करूया. काय सांगितलेलं होतं ह्याच्यामध्ये, sets of error are corrected, more errors occur and testing appears in the endless loop. हे कधी होतं नॉन इन्क्रिमेंटल मध्ये, ज्या वेळेला तुमचा पूर्णपणे जो डेटा आहे तो ॲट अ टाइम तुम्ही ज्या वेळेला कंपाईल करताय किंवा टेस्ट करताय त्यावेळेला काय केलं जातो की त्यावेळेला जास्तीत जास्त एरर्स यायची शक्यता असू शकते. म्हणजे आपण लास्ट एका लेक्चरमध्ये बघितलं होतं की जर आपण छोटे छोटे पार्ट्स कंटिन्युअसली मॉड्यूल आपण टेस्ट करत जात असू तर त्यावेळेला एकदम फायनल ज्यावेळेला तुम्ही मेन प्रोग्राम जो काही तुमचा असेल तो त्यावेळेला कंपाईल करायला याल तर त्यावेळेला तो कंपाईल केल्यानंतर त्याच्यामध्ये मिनिमम एरर्स आलेले असतात किंवा नो एरर्समध्ये आपल्याला तो पूर्ण आपला प्रोग्राम कळून येतो. पण जर आपण जर नॉन इन्क्रिमेंटल इंटिग्रेशन टेस्टिंग करत असू, नॉन इन्क्रिमेंटल म्हणजेच काय की याच्यामध्ये अशी छोटे छोटे स्टेप न करता डायरेक्टली एक मोठ्याचा मोठा डेटा जो आहे ज्याला काय म्हणता येईल आपल्याला एक ह्यूज डेटा जो आहे तो ॲट अ टाइम तुम्ही टेस्ट करायला घेताय त्यावेळेला तिथे तुम्हाला काय मिळतात जास्तीत जास्त एरर्स आणि ते लूपमध्ये म्हणजे एक एरर काढायला गेलं की दुसरा एरर कुठे ना कुठेतरी क्रिएट झालेला असतो, दुसरा एरर क्युअर होतोय ना होतो तोपर्यंत 3-4 एरर्स पुढचे वाढलेले असतात. म्हणजेच तो काय असतो एंडलेस लूपमध्ये आपल्याला काय मिळतो कंटिन्युअसली जास्तीत जास्त एरर्स आपले वाढत जातात. ओके, हे असं का होतं, कारण की त्यांचे जे दोन प्रोग्राम आहे किंवा एखादा प्रोग्राम आपण डिझाईन केलेला आहे त्यांच्यामध्ये प्रॉपरली इंटरफेस नसेल त्यावेळेला काय होतं की जास्तीत जास्त त्याच्यामध्ये एरर्स आपल्याला पाहायला मिळतात. ओके, तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला जो फर्स्ट वन सांगितलं होतं की नॉन इन्क्रिमेंटल इंटिग्रेशन टेस्टिंग सांगितलं होतं आणि इन्क्रिमेंटल टेस्टिंगमध्ये आपण काय करत होतो की जी स्मॉलेस्ट काय सांगितलेलं आहे बघा, द प्रोग्राम इज कन्स्ट्रक्टेड अँड टेस्टेड इन अ स्मॉल इन्क्रिमेंट्स. टेस्ट कसा केला जातो, छोट्या छोट्या इन्क्रिमेंट्समध्ये तो कंटिन्युअसली टेस्ट केला जातो. म्हणजे इन्स्टेड ऑफ पूर्णच्या पूर्ण तुमचा डेटा टेस्ट करण्याच्या ऐवजी छोटे छोटे पार्ट्स जे कन्वर्ट करून तो स्टेप बाय स्टेप मॅनरने आपण काय करत जातो की पूर्णपणे तो टेस्ट केला जातो इन्क्रिमेंटल इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये. ओके, ह्यालाच एक दुसरा टॉप डाऊन अप्रोच आणि बॉटम अप अप्रोच हे पण दोन पार्ट्स आहेत आणि त्याच्यानंतर रिग्रेशन टेस्टिंग आणि स्मोक टेस्टिंग हे त्याचे संपूर्ण सगळे पार्ट्स आपल्याला बघायला मिळतात. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल, ह्याच्यामध्ये डिफरन्स मोस्टली विचारला जातो इन्क्रिमेंटल इंटिग्रेशन टेस्टिंग आणि नॉन इन्क्रिमेंटलमध्ये. आता ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, इन्क्रिमेंटल टेस्टिंगमध्ये आपण काय करतो स्टेप बाय स्टेप मॅनरने आपण काय करतो इंटिग्रेशन टेस्टिंग हे कम्प्लीट करतो. पण डायरेक्टली नॉन इन्क्रिमेंटलमध्ये काय करतो एकदाच ह्यूज डेटा हा डायरेक्टली इंटिग्रेशन टेस्टिंगला पाठवला जातो. त्याच्यानंतर फेल्युअरचे चान्सेस कशामध्ये जास्त आहेत तर नॉन इन्क्रिमेंटलमध्ये फेल्युअरचे चान्सेस जास्त आहेत पण इन्क्रिमेंटलमध्ये काय फेल्युअरचे चान्सेस हे कमी येतात. ओके, त्याच्यानंतर जे एरर्स आहेत ते इझिली आपल्याला सॉल्व्ह केले जातात कशामध्ये तर इन्क्रिमेंटलमध्ये आणि जे एरर्स आहेत ते आपल्याला कमी म्हणजे जास्त कॉम्प्लिकेटेड होतात किंवा
सॉल्व्ह करता येत नाहीत ते आपले नॉन इन्क्रिमेंटल मध्ये. म्हणजे हे ऍटलिस्ट 4-5 जे पॉईंट्स आहेत नॉन इन्क्रिमेंटल आणि इन्क्रिमेंटल मध्ये, ते ऍटलिस्ट तुम्ही लक्षात ठेवा. दोन्ही पॉईंट लक्षात येऊन जातील. इन्क्रिमेंटल टेस्टिंग कळालंय का? दामिनी जरा स्पीकर ऑन करा. दोन्ही पण टेस्टिंग कळालेले आहेत, युनिट टेस्टिंग आणि नॉन इंटिग्रेशन टेस्टिंग. हो हो. ओके. मला काय म्हणायचं होतं, ह्याच्या आधीचा कोणता पॉईंट असा आहे का की जो रिपीट करावा लागेल किंवा काय? म्हणजे जे आधीचे रेकॉर्डेड लेक्चर्स झालेले आहेत त्याच्यापैकी कोणता असा पॉईंट आहे का तो रिपीट करावा मी? नाही, मला नाही वाटत. बाकीच्यांना विचारा बाकी मॅम. बाकी बाकी सगळ्यांनी स्पीकर आता ऑन करा 1-5 मिनिटासाठी, म्हणजे पुढच्या पॉईंटला आता येईल. अदरवाईज इथंच थांबूया आपण. हेमांगी, मोहित, सौरभ, सीमा, सोहम, सगळ्यांनी स्पीकर ऑन करा. सोहम, काय सोहम, सगळे पॉइंट्स कळाले बऱ्यापैकी सगळे? सौरभ? हो मॅम. ओके. कोणता पॉइंट रिपीट करावा लागेल का? प्रॅक्टिकलचे परवा 2 प्रॅक्टिकल्स मी दिले होते, ते प्रॅक्टिकल्स कळालेत का कसं परफॉर्म करायचं? मॅम सेकंड वन नाही कळलं. सेकंड वन नाही कळालं. इन्स्टॉलेशनचं कळालं नाही. वन? हा. ओके. सेकंड वन मी परत कंप्लीट घेते मग, कारण की त्यावेळेला हो. ऑडिओ दिलेली नव्हती राईट ना, फक्त स्क्रीन रेकॉर्डिंग होती त्याची सेकंड वनची, राईट ना? हा. ओके. आणि एक लक्षात ठेवा, तुमचे जे प्रत्येक प्रॅक्टिकल आहेत ते तुम्ही तुमच्या घरी कम्प्लीट करा, आणि ते कम्प्लीट केल्यानंतर त्याची जी काही फोटो असेल किंवा काही ना काही जे काही आउटपुट असेल ते मला मेलला पाठवा. ओके. कारण की तुमच्या त्यावेळेला सबमिशनच्या वेळेला ह्या गोष्टी इम्पॉर्टंट लागणार आहेत. प्रत्येक प्रॅक्टिकल आपल्याला परफॉर्म हे घरी का होईना करायचे. ज्यांच्याकडे PC अवेलेबल आहेत त्यांनी तरी कराच करा. एखाद्याकडे नसेलच एखाद्या वेळेस PC किंवा लॅपटॉप किंवा काही, जर नसेल इन केस काय प्रॉब्लेम झाला तर त्यावेळेला तो कॉलेजमध्ये येऊन आपण करूया ज्यावेळेला लॉकडाऊन संपेल त्यावेळेला. पण ॲटलिस्ट जे तुमचे प्रॅक्टिकल्स आहेत ते तुम्ही ॲटलिस्ट घरी कम्प्लीट करा आणि मला ते मेलला पाठवत जा, म्हणजे माझ्याकडे तो रिपोर्ट राहील. अदरवाईज नंतर सबमिशनच्या वेळेला भरपूर प्रॉब्लेम होतील. ओके, चालेल. तर पुढचा पॉईंट आपण घेऊया. कोणत्याही टॉपिक मध्ये परत रिवाइज करायची काही गरज नाहीये ना? मोहित, हेमांगी, काही झोपलेत काय? चालू करू? नाही मॅम. हा, ठीक आहे ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट काय आता बघून घेऊया. टॉप डाऊन अप्रोच दिलेला आहे आपल्याला इंटिग्रेशन टेस्टिंगचा, आणि नंतर सेकंड वन दिलेला आहे बॉटम अप. तो पण बघूया. पण फर्स्ट टॉप डाऊन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. आता टॉप डाऊन इंटिग्रेशन मध्ये काय सांगितलेलं आहे, मेन कंट्रोल मॉड्यूल यूज as a test driver and stub are substitute for the components directly subordinate to it. Okay, subordinate stubs are replaced once at a time with real components. Okay, त्याच्यानंतर काय सांगितलं, टेस्ट आर कंडक्टेड ॲज इच कंपोनंट इज इंटिग्रेटेड. ओके, आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. तुमचा जो टॉप डाऊन अप्रोच आहे, टॉप डाऊन अप्रोचला आपल्याला शब्दावरून लक्षात घ्या. पहिल्यांदा टॉप डाऊन मध्ये आपल्याला काय करायचंय, टॉप पासून डाऊन पर्यंत आपल्याला काय करायचं, इंटिग्रेशन करत जायचंय. आता टॉप पासून बॉटम पर्यंत म्हणजेच काय असणार आहे, जे तुमचं एक एक मॉड्यूल हे सेपरेट आउट केलं जाणार आहे इथे. कारण की हे सर्व कोणते आहेत, इन्क्रिमेंटलचे आहेत, राईट ना? परत कन्फ्यूज होऊ नका. इन्क्रिमेंटलचे आपल्याला 4 स्ट्रॅटेजीज दिलेले आहेत, टॉप डाऊन वगैरे. ते इन्क्रिमेंटल म्हणजेच काय असणार आहे, छोट्या छोट्या पार्ट पासून आपल्याला एकदम ह्यूज प्रोग्राम नंतर सगळ्यात एंडला तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला टेस्ट करायचं आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की हा आपला जो अप्रोच आहे तो आपला अप्रोच कसा असणार आहे, डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये आपला हा अप्रोच असणार आहे. आता काय सांगितलेलं आहे पुढे बघा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे तुमचे मॉड्यूल्स आहेत ते मॉड्यूल्स कसे असणार आहे टेस्टिंग करताना, की जो तुमचा एक एक मॉड्यूल असेल तो काय करणार आहे, एक एक पहिल्यांदा त्याचं डमी फोल्डर्समध्ये पहिल्यांदा त्यांचे
काय म्हणतात त्याचे स्टफ तयार केले जातील आणि ती स्टफ तयार केल्यानंतर 1 बाय 1 अप्रोचने तुमचा काय होणार आहे, टॉप डाऊन अप्रोच हा तुमचा रन केला जाणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, मॉड्यूल्स आर इंटिग्रेटेड बाय मुव्हिंग डाऊनवर्ड थ्रू द कंट्रोल हिरार्ची बिगिनिंग विथ द मेन मॉड्यूल. जे मेन मॉड्यूल आहे त्याच्यापासून काय केलं जाणार आहे आपल्याला पूर्णपणे डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये. म्हणजेच इथं डायग्राम दिली आहे का मी एकदा बघते मला. हां, हे बघा, तर ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, एक आपला जो मेन प्रोग्राम आहे, जो मेन प्रोग्राम आहे त्याचं काय केलं जाणार आहे, अगदी बघा M1 हा सपोज आपण मेन प्रोग्राम म्हणला तर M2 M3 M4 हे काय असणार आहे, त्याचे जे सब प्रोग्राम असणार आहे अप टू ॲट जे एक पूर्णच्या पूर्ण मेन प्रोग्राम असणार आहे. मेन प्रोग्रामच्या नंतर काय होणार आहे, त्याचे जे सब प्रोग्राम आहेत ते चेकआउट केले जातील. त्याच्यानंतर त्या सब प्रोग्रामचे जे काय तुमचे अजून जे काय मायनर फंक्शन्स असतील ते चेक केले जातील. असं ईच अँड एव्हरी आपल्याला काय होणार आहे, कंटिन्युअसली डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये असणार आहे पूर्णपणे आपल्या जे अप्रोच आहे ते. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, हे पूर्ण काय असणार आहे आपलं हे टॉप डाऊन अप्रोच असणार आहे. टॉप डाऊन अप्रोचला कसं त्यांनी घेतलेलं आहे बघा, इथं लेफ्ट हँड पार्ट त्यांनी कंपोनंट्स कसं घेतलेलं आहे, फर्स्ट वन M1 तुमचा इंटिग्रेशन टेस्टिंग होणार. त्याच्यानंतर सेकंड वन काय होणार आहे M2. नंतर काय होणार आहे M2चा डाऊनवर्ड डिरेक्शन कोणती आहे M5 M8. नंतर काय होणार आहे M6. म्हणजेच काय असणार आहे, ह्या टाईपमध्ये आपले काय असणार आहे तुमचे इंटिग्रेशन टेस्टिंग हे तुमचं इंटिग्रेशन टेस्टिंग हे आपलं होणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचं काय दिलेलं आहे आपल्याला, बॉटम अप इंटिग्रेशन दिलेलं आहे. डायग्राम दिली आहे का, दिलेली आहे. आता बॉटम अप मध्ये काय असणार आहे, एक्झॅक्टली रिव्हर्स. ज्या वेळेला तुम्ही टॉप डाऊन मध्ये तुम्ही काय करता, टॉप पासून बॉटम पर्यंत येत होतात, त्याचनुसार आपल्याला बॉटम अप इंटिग्रेशन मधून बॉटम पासून आपल्याला काय करायचंय, टॉप पर्यंत आपल्याला इंटिग्रेशन टेस्टिंग करत आपल्याला एक एक मॉड्यूल करत यायचंय. म्हणजेच काय असणार आहे, जो तुमचा लोएस्ट डेटा असणार आहे, मी म्हणते स्मॉलेस्ट फंक्शन जे असेल, फंक्शन ते फर्स्ट चेकआउट केलं जाईल. फंक्शनच्या वरती जे काही तुमचं एखादं मी म्हणते फॉर एक्झाम्पल जर तुमचा आपण एक कम्प्युटर आपलं कॅल्सीचं आतापर्यंत एक्झाम्पल घेतलंय. सपोज फॉर एक्झाम्पल जर एखाद्या प्लस मायनस डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन हे जर तुमचे 4 कीज असतील किंवा फंक्शन्स आपल्याला ह्याच्यामध्ये असेल, तर फर्स्ट फक्त ॲडिशनचं तुमचं फंक्शन ऑपरेट केलं जाईल. आता ॲडिशनच्या फंक्शनमध्ये त्याच्या खाली जे काय पॉईंट्स असतील की 2 नंबर्सचे ॲडिशन असतील, सिंगल नंबरचे ॲडिशन असेल किंवा काय, यांचे जर काही सेपरेट आउट केलेले असतील त्याच्यानुसार काय होणार आहे, ते एक 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 आपले काय होणार आहे, पहिल्यांदा काय होणार आहे, फर्स्ट नंबरचा फर्स्ट 1 डिजिट नंबरचे ॲडिशन, नंतर सेकंड मध्ये 2 नंबर डिजिटचं ॲडिशन, 3 नंबरचं डिजिट ॲडिशन, नंतर होल काय होणार आहे तुमचं ॲडिशनचं फंक्शन पूर्ण चेकआउट केलं जाईल आणि त्याच्यानंतर तो काय असेल तुमचा एक मॉड्यूल हा तुमचा रेडी झालेला असेल बॉटम अप अप्रोचमध्ये. ओके, म्हणजेच काय असणार आहे, ज्यावेळेला तुम्ही टॉप डाऊन अप्रोचमध्ये वरून खाली येतात, पण बॉटम अप अप्रोचमध्ये तुम्हाला बॉटम पासून अप टू हायेस्ट लेवलपर्यंत जायचं. अशा एक आपल्या ह्याच्यामध्ये टॉप डाऊन आणि बॉटम अप अप्रोचमध्ये आपल्याला दोन्ही ह्या गोष्टी असतील. तर ह्याच्यामध्ये पण वाटलं डायग्रामवरून बघा, ही सपोज कधीशी कॉम्प्लेक्स डायग्राम असेल, कारण की फंक्शन्स हे मॅक्झिमम असू शकतात. तर ह्याच्यामध्ये फर्स्ट काय होणार आहे, बॉटम पासून जर इथं काही ना काहीतरी फॉर एक्झाम्पल तर इथं सपोज आपल्याला X1 नंबर दिलेला असेल तर X1 X2 X3 X4 असे ह्या टाईपमध्ये अप टू MC पर्यंत काय होणार आहे तुमचा जे तुमचं इंटिग्रेशन टेस्टिंग आहे ते कंटिन्युअसली चेक करत जाणार आहे. म्हणजे फर्स्ट क्लस्टर 1 मधले सपोज आपण हा बॉटम बघितला, आता इथे बघायला गेलं तर सगळ्यात बॉटम कोणता आहे, सपोज हा बॉटम असेल तर इथून असे उलटे आपल्या काय होत जाणार आहे, बॉटम लोअर पासून अप टू हायेस्ट पर्यंत आपल्याला बॉटम अप मध्ये आपल्याला इंटिग्रेशन टेस्टिंग हे करायचे. त्याच्यानंतर पुढचं दिलेलं आहे रिग्रेशन टेस्टिंग. आता रिग्रेशन टेस्टिंग मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, each new addition and modification of data may cause problems with a function that previously were इंटरनेट कनेक्शन ओके प्रिव्हियसली वर्क फ्लॉलेसली. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, regression testing re-executed a small subset of states that have already been conducted, ensures the changes have not propagated unintended side effect, helps to ensure changes do not introduce unintended behavior or additional errors, may be done manually. Sorry. May be done manually or through use of automated capture playback tools.
Regression test suite contains three different classes of test cases. First one काय दिलेली आहे, representative samples of tests that will exercise all the software function. Additional tests that focus on the software function that are likely to be affected by the change. The test that focuses on the actual software components that have been changed. आता ह्याच्यामध्ये आपल्याला रिग्रेशन टेस्टमध्ये आपल्याला काय असणार आहे की जे तुमचे जे स्मॉल सबसेट असणार आहे ते सबसेट तुमचे काय असणार आहे कंटिन्युअसली काय होणार आहे त्याच्यावरती आपल्याला चेंजेस किंवा जे काय तुमचं जे टेस्टिंग असेल त्याच्यामध्ये कंटिन्युअसली होत जाणार आहे. फंक्शनिंग ह्या सर्वांचं सेमच आहे. त्याच्यानंतर पुढची जी दिलेली आहे त्यांचं सर्वांचं फंक्शनिंग एकच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टेस्टिंगच करायचं आहे की प्रत्येकाचे फक्त काय असणार आहे तुमचे अप्रोचेस हे डिफरंट एक एक येणार आहेत. तर स्मोक टेस्टिंग वगैरे हा मोस्टली तुमच्या टॉपिकमध्ये नाही आहे. ओके, रिग्रेशन टेस्टिंग आणि स्मोक टेस्टिंग हा तुमच्या टॉपिकमध्ये नाही, पण एक जनरल तुम्हाला माहिती असावी म्हणून मी हा टेक दिलेला आहे. वाटल्यास ही सॉफ्ट कॉपी जी आहे ती तुम्हाला मी मेलला पाठवून देते. ओके, त्याच्यानंतर मेन आपला स्मोक टेस्टिंग नाहीच आहे तुम्हाला हे कंपॅरिझन बिटवीन. ओके ओके, हा एक पॉईंट तुम्हाला मोस्टली एक्झाममध्ये विचारला जातो. कंपॅरिझन बिटवीन कन्व्हेन्शनल अँड सॉफ्टवेअर. ओके, कन्व्हेन्शनल आणि युनिट टेस्टिंग मधलं आपल्याला काय असणार आहे तुम्हाला एक कंपॅरिझन मोस्टली विचारलं जातं. कन्व्हेन्शनल असेल किंवा अदरवाईज कधी कसं विचारलं जातं की युनिट टेस्टिंग आणि तुमचा इंटिग्रेशन टेस्टिंग ह्याच्यामधला पण डिफरन्स विचारला जातो. त्याच्यानंतर अजून जो तुमचं व्हॅलिडेशन टेस्टिंग वगैरे हे सगळे पॉईंट्स, पण हे कधी ना एक तरी क्वेश्चन हा मोस्टली तुमच्या डिफरन्शिएट बिटवीनला हा असतोच असतो. ओके, आता कन्व्हेन्शन आता काय तुमच्यामधला डिफरन्स आहे बघा. आता हे काय सांगितलं, इन कन्व्हेन्शनल सॉफ्टवेअर वी आर टेस्टेड इंडिव्हिज्युअल युनिट मॉड्यूल्स. इन ऑब्जेक्ट ओरिएंटेड सॉफ्टवेअर टेस्टिंग हॅज क्लास ओरिएंटेड class individual classes and subclasses, which tends to focus on the algorithm detail of the module and data that uh, that flows across the module interface. Over software is driven by the operation. ओके, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे फर्स्ट एकदा बघा. जो आपला कन्व्हेन्शनल वे जो होता, कन्व्हेन्शनल वे म्हणजे कोणता असणार आहे जो तुम्ही प्रिव्हियसली इन जनरल आपण जो सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये म्हणजे काय म्हणता येईल त्याला आपण की एक युनिट आपण फक्त जस्ट ऑपरेट करून बघतो ना, तो काय असणार आहे तुमचा कन्व्हेन्शनल टेस्टिंगचा असणार आहे. आणि युनिट टेस्टिंगमध्ये काय असणार आहे तुमचं युनिट टेस्टिंगमध्ये इच अँड एव्हरी कंपोनंट तुमचा काय होणार आहे तुमचा टेस्ट होणार आहे. हा त्यांचा मधला एक बिगर एक टेस्टिंगचा पॉईंट आहे. ओके, पुढचा पॉईंट काय आहे, इंटिग्रेशन आहे तुम्हाला ओ मॉडेल नाही आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे ते बघून घ्या. पुढे काय सांगितलेलं आहे बघा, व्हॅलिडेशन टेस्टिंग. व्हॅलिडेशन टेस्टिंगमध्ये आपल्याला इन जनरल लक्षात घ्या फक्त. व्हॅलिडेशन टेस्टिंगमध्ये आपल्याला एखादं सॉफ्टवेअर जे आपण तुम्ही डेव्हलप केलेलं आहे ते डेव्हलप केलेलं सॉफ्टवेअर तुमचं व्हॅलिड आहे की नाही हे टेस्ट व्हॅलिडेशन टेस्टिंगमध्ये आपलं होणार आहे. ओके, आता काय काय असणार आहे व्हॅलिडेशन टेस्टिंगमध्ये. इट एन्श्योर्स दॅट द each function or performance characteristic conforms to its specification. जे तुमचे स्पेसिफिकेशन एखाद्या युजरकडून जे तुम्ही घेतलेले आहेत ते त्यांचे डिझायर्ड होत आहेत की नाही हे काम कशामध्ये होणार आहे तुमच्या व्हॅलिडेशन टेस्टिंगमध्ये तुमचं काय होणार आहे ते चेकआउट केलं जाणार आहे. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, डेव्हिएशन मस्ट बी निगोशिएटेड विथ द कस्टमर टू एस्टॅब्लिश मीन्स ऑफ द रिझॉल्विंग द एरर्स. Okay, configuration review or audits is used to ensure that all elements of software configuration have been properly developed, cataloged, and documented to allow its support during the maintenance phase. जी तुमची जे सपोज तुम्ही एखादं सॉफ्टवेअर आपलं जे सॉरी पेज चेंज झालं का. ओके, जे तुमचं व्हॅलिडेशन टेस्टिंग आहे व्हॅलिडेशन टेस्टिंगमध्ये काय केलं जाणार आहे, जे काही तुमचं कम्प्लीट होतं ज्यावेळेला तुमची युनिट टेस्टिंग झालेली आहे पहिली ही बेसिक आपली युनिट टेस्टिंग असणार आहे. युनिट टेस्टिंगमध्ये कोणताही तुमचं तुमचं युनिट टेस्टिंगमध्ये प्रत्येक इच अँड एव्हरी तुमचे मॉड्यूल्स आणि फंक्शन्स तुमचे काय झाले तुमचे टेस्ट झालेले ते आउटपुट जे काय असेल किंवा जे काय तुमचं व्हॅलिड आहे की नाही आहे ते त्याच्यामध्ये तुमच्या युनिट टेस्टिंगमध्ये तुमचं क्लिअर झालेलं आहे. युनिट टेस्टिंगच्या नंतर तुमचा जो काय सॉफ्टवेअर आहे ते गेलं कशामध्ये तुमच्या
सॉरी इंटिग्रेशन टेस्टिंग मध्ये. इंटिग्रेशन टेस्टिंग मध्ये काय होणार आहे, तुमचे इच आणि एव्हरी जे फंक्शन्स किंवा तुमचे जे मॉड्यूल्स तुम्ही युनिट टेस्टिंग मध्ये तुम्ही टेस्ट केलेले आहेत ते प्रॉपरली इंटरफेस आहेत की नाहीत हे काम कोण करणार आहे, तर इंटिग्रेशन टेस्टिंग. आणि त्याच्यानंतर जे काय आउटपुट असेल तर इंटिग्रेशन टेस्टिंग हे फुलफिल झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तुमचं जे सॉफ्टवेअर आहे ते कशामध्ये आलेलं आहे की व्हॅलिडेशन टेस्टिंगमध्ये. जे तुम्ही सॉफ्टवेअर बनवलेलं आहे ते व्हॅलिड आहे की नाही हे कशामध्ये होणार आहे, तुमच्या व्हॅलिडेशन टेस्टिंगमध्ये. ओके, तर व्हॅलिडेशन टेस्टिंगमध्ये तर पहिला पॉईंट काय असणार आहे, ज्या वेळेला तुमचं जे इंटिग्रेशनचं जे काही तुमचं फॉलोअप्स तुम्हाला मिळणार आहेत ते तुमच्या व्हॅलिडेशन टेस्टिंगला मिळणार आहेत. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, आपल्याला सांगितलेलं आहे काय की तुमचा जो काही तुमचा एखादा डेव्हिएशन असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा कस्टमर आहे, कस्टमरला कॅल्क्युलेटर हवं आहे, त्यांनी 4 फंक्शनचं कॅल्क्युलेटर रिक्वायर्ड होतं त्याचं. ते 4 फंक्शन्सच्या कॅल्क्युलेटरमध्ये जर एखादा कोणता तरी तुमचा पॉईंट जो तुम्हाला निगोशिएट करता येऊ शकतो असा जो एखादा पॉईंट असेल, एखादा थोडाफार डिफरन्स असेल, तर जो कस्टमर जर निगोशिएट करायला जर तयार असेल तर तो निगोशिएट करू शकतो. तर तो पॉईंट जो असेल तो निगोशिएट करून जे तुमचं सॉफ्टवेअर आहे ते तुमचं काय होणार आहे, तुमचं व्हॅलिडेशन टेस्टिंगमधून पास होणार आहे. पण जर तुमच्या एखादा जो कस्टमर आहे, कस्टमरला जे तुमचं जे सॉफ्टवेअर आहे ते जे त्याच्या अलाइनमेंटमध्ये किंवा त्याच्या ज्या स्पेसिफिकेशनमध्ये हवं आहे त्या स्पेसिफिकेशनमध्ये आहे की नाही ह्याचं काम कोण करणार आहे, फक्त व्हॅलिडेशन टेस्टिंग. हा एक पॉईंट एक लक्षात घ्या. व्हॅलिडेशन टेस्टिंग आणि म्हणजे ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या एकमेकांच्या रिलेटेड आहेत एवढं फक्त लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर व्हाईट बॉक्स टेस्टिंग इथे कुठे आलं, त्याच्यानंतर पुढचा जो आपला लास्ट टेस्टिंगचा पॉईंट आहे तो आपला आहे सिस्टीम टेस्टिंग. आता सिस्टीम टेस्टिंगमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, सिस्टीम टेस्टिंग इज अ सिरीज ऑफ डिफरंट टेस्ट whose purpose is to fully exercise the computer based system. Recovery testing, okay, test for the recovery from system fault. Okay, forces that the software to fail in a variety of ways, verifies that recovery is properly performed. Test reinitialization, test checkpointing mechanism, data recovery and restart for the correctness. Security testing verifies that the protection mechanism, protection mechanism built into a system will in fact protect it from the improper access. Stress testing, okay, त्याच्यानंतर काय सांगितलेलं, execute the system is manner that demands resources, abnormal quantity, frequency or value. आता सिस्टीम टेस्टिंग मध्ये आपल्याला काय होणार आहे फर्स्ट बघून घ्या. सिस्टीम टेस्टिंग म्हणजेच काय असणार आहे, जे तुम्ही सॉफ्टवेअर जे काय तुम्ही काय हार्डवेअर सॉफ्टवेअर जे काय तुमचं असेल इनबिल्ड जे सगळं कम्प्लीट तयार झालेलं आहे ते कम्प्लिटली प्रॉपर आहे की नाही, जे तुमच्या स्पेसिफिकेशन्स स्पेसिफिकेशन्स ह्या फुलफिल होत आहेत की नाही हे सगळं काम तुमच्या सिस्टीम टेस्टिंगमध्ये होणार आहे. होल सिस्टीम जे तुमचं सपोज फॉर एक्झाम्पल हा कम्प्युटर जर सपोज असेल तर हा पूर्ण कम्प्युटर जो आहे तो प्रॉपरली वर्क होतो की नाही, जे पूर्ण सिस्टीम आहे ती प्रॉपर वर्किंग आहे की नाही हे काम कोण करतो, सिस्टीम टेस्टिंगमध्ये आपलं टेस्टिंग केलं जातं. आता सिस्टीम टेस्टिंग झाल्यानंतर आता जे आपण मागे एक आठवड्याभरापूर्वीच्या लेक्चर्समध्ये जे पॉईंट्स बघितले होते की त्याच्यानंतर मग सिस्टीम टेस्टिंग झाल्यानंतर काय होतं, तुमचा जो प्रोडक्ट आहे तो तुमच्या काय होतं, तुमच्या म्हणजे जी तुमची टीम असेल किंवा आपण बोललो होतो की जे तुमचे प्रोग्राम मॅनेजर्स वगैरे किंवा तुमच्या ज्या क्रूज होत्या त्या प्रत्येक आपल्या क्रूला आपण काय करतो, त्या हँडओव्हर करतो. कशासाठी, फॉर मॅन्युअल टेस्टिंगसाठी. मॅन्युअल टेस्टिंग इन द सेन्स काय करतो आपण, त्या पूर्णपणे आपल्या टेक्निकल रिव्ह्यू घेण्यासाठी म्हणून ज्या रिव्ह्यूचे आपण बघितले होते, टाइप्स ऑफ रिव्ह्यूज बघितले होते, काय काय होते ते आपल्या आठवत आहेत का, वॉक थ्रू होता, त्याच्यानंतर टेक्निकल रिव्ह्यू होता आणि नंतर काय होतं एक इन्स्पेक्शन होता. या सर्व फेजेसमध्ये तुमचं जे होल सॉफ्टवेअर आहे ते होल सॉफ्टवेअर ते पूर्णपणे तुमच्या या त्या रिव्ह्यूच्या फेजमध्ये नंतर त्यावेळेला येतं. आणि ते रिव्ह्यू आल्यानंतर प्रत्येकाचे रिव्ह्यू आल्यानंतर काही ना काहीतरी काही एरर्स असतील किंवा कोणते ना काहीतरी इश्यूज त्यांना व्हाईल युझिंग त्यांना इश्यूज फेस करावे लागत असेल, त्या फेस करणाऱ्या ज्या इश्यूज आहेत त्या आपल्या
नंतर आपल्या जी मेंटेनन्सची फेज असते त्या मेंटेनन्सच्या फेजमध्ये त्या पाठवल्या जातात आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला तुमचा पूर्णपणे प्रोडक्ट हा ओके सर्टिफाईड असेल त्यावेळेला काय होतं, तुमचा ओके झालेला प्रोडक्ट तो तुमचा मार्केटमध्ये प्लेस केला जातो. तर पूर्णपणे टेस्टिंगच्या ह्या आपल्या स्ट्रॅटेजीज दिलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या 4 स्ट्रॅटेजीज आहेत. ओके, ह्या 4 स्ट्रॅटेजीज आपल्याला ह्यातली एखादी दुसरी तुमच्या एक्झाममध्ये ही मोस्टली विचारले जाते 5 मार्क्ससाठी. पूर्णपणे इन डिटेल तुम्हाला एक्सप्लेन करावं लागतं. डायग्राम्स वगैरे ह्या सगळ्या पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन केलेल्या असतील, नसतील तर माझ्याकडून हे PDF घ्या. मी लिंक तुम्हाला वाटल्यास शेअर करते ग्रुपवर. ओके, तर ह्या आपल्या हे 4 टाईप्स हे मोस्टली एक्झाममध्ये विचारलेले जातात. ओके, तर ह्याच्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहे का? कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? ऐश्वर्या, दामिनी, हेमांगी, मोहित, सौरभ, सीमा, बोला पटकन. सगळ्यांनी म्यूट ओपन करा. हॅलो. हा दामिनी बोल.